नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे परिसरातील संभाजीनगर येथील जुनी नगरपालिका इमारत ते जय बजरंग मंडळ या 1.5 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार या परिसरात गेली 30 ते 40 वर्ष 9 मीटर रस्त्याच्या कडेने लोकवस्ती वाढली होती. या रस्त्याच्या कडेने घरांचे ओटे, पत्र्याचे शेड, दुकानांचे ओटे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले होते. मागील वर्षी या 9 मीटर रस्त्याचे 18 मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत मंजुरी आली होती. परंतु 18 मीटर रस्त्याचे काम सुरू केल्यास या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांवर बुलडोझर चालवावा लागणार असल्याने स्थानिक नगरसेवक संगीता खळदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता आमदारांनी संभाजीनगर परिसरातील 1.5 किलोमीटर रस्ता हा 18 मीटर न करता 13 मीटर करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या. नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमण न काढल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन यांनी पोलीस फौजफाट्यासह कारवाई करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. यावेळी काही नागरिकांमध्ये या मोहिमेविरोधात नाराजीचा सूर होता. नगरसेवक संगीता खळदे यांनी नागरिकांचे जे काही नुकसान झाले आहे ते स्वखर्चाने भरून काढले जाईल. तसेच गेले 30 ते 40 वर्ष प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईन करून घेतल्या जातील व 40 वर्ष जुन्या पाण्याच्या लाईन बदलून घेतल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी अतिक्रमण कारवाईला विरोध करणे बंद केले. तर काही नागरिकांनी स्वतःहून आपल्या घर व दुकानांसमोरील अतिक्रमण हटवले आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण कारवाईला तळेगाव दाभाडे परिसरात सुरुवात करण्यात आली आहे व ही कारवाई इथून पुढेही सुरू राहणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिका हद्दीत ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल ती सर्व अतिक्रमणं टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहेत. तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर आपण स्वतःहून आपली अतिक्रमणं हटवावीत व स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव या संकल्पनेला हातभार लावावा. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.